मित्रांनो, या बैलगाड्या क्षेत्रामध्ये स्पर्धा तर असतेच, पण त्या स्पर्धेबरोबर एका टायमिंगला मैदान तर असतं, आपण दुसऱ्या टायमिंगला जीवाला जीव देणारे मित्र पण असतात. पण ते मित्र या मैदानामध्ये एक स्पर्धक म्हणून असतात आणि माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत नामवंत, अनुभवी आणि या बैलगाड्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षाचा अनुभव त्यांनी या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये आणि आपल्या मातीशी नाळ जोडणारा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत आणि ती मातीशी नाळ जोडणारा विषय. आणि माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहे हिंद केसरीचा जो किताब घेतलेली ही सगळी बैलगाड्यातली मंडळी, बारीक ड्रायव्हर, विशाल ड्रायव्हर आणि त्याचबरोबर बबलू ड्रायव्हर. तिन्हीही अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहेत. मी बारीक ड्रायव्हर यांची जरा थोडा संवाद साधतो. बारीक ड्रायव्हर नमस्कार. हो नमस्कार. काय बोलताय? दररोजची बैलगाडा शर्यत आणि त्याचबरोबर आपली मित्रमंडळी भेटतात. आज मी ह्याच्याबरोबर गाडी केली, त्याच्याबरोबर गाडी केली, पण आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा आम्ही मित्र असतो. काय बोलतो? मित्र म्हणजे आम्ही आता मैदानात आलो की काय असेल ती मैदानात चालतंय आमचं, म्हणजे एकामेकात गाड्या लागल्या की आपलं ज्याच्या नशिबाने ते जिंकतोय आणि बाहेर आले की आपलं दररोजच आहे आमचं मित्रासारखं राहणं आणि भावासारखं आम्ही राहतो आपलं. म्हणजे असं वैरपणा नाही, काय नाही, असं खुन्नस नाही, नाहीतर असं हे नाही काय. कालच्याच मैदानाचा विषय सांगायचा तुम्हाला तर काल आम्ही दोघं खुर्ची बसलो होतो आणि शिमी पुकरा चालू होता. 4 नंबर तास माझी शिमीला गाडी निघाली, 5 नंबरला त्याची निघाली. पण स्पर्धा आमची दोघांची झाली, पण परत नंतर शिमी त्यानं पास केला, आपली गाडी पडली, पण आम्ही दोघं एका जागेवर परत फायनलला त्याची गाडी सोडायला खाली आम्ही. असं काय नसते. मी आता विशाल ड्रायव्हर कडे येतो. विशाल ड्रायव्हर नमस्कार. खूप अनुभव घेतलाय आणि तुम्ही अनुभव पण बघताय. बैलगाडा 10-15 वर्षापूर्वीचा बैलगाडा आणि आत्ताचा बैलगाडा, काय बोलताय त्याबद्दल? पहिलं शर्यतीत माणसं शब्द पाळत होते, आता शब्द पाळत नाहीत बैल. आता शब्द माणसं पाळत नाहीत. पहिलं कसं अड्ड्यात पायरा झाला की अड्ड्यातच भेटू यायची. आता फोनवर आत्ता पायरा केला तर संध्याकाळी नाही म्हणून सांगते ते. असं झालं. एक विश्वास नाही आता. विशाल ड्रायव्हर, तुमच्या बाबतीत एक किस्सा घडलेला. या बैलगाडी क्षेत्रामधलं एक मोठं एक इनाम, आपल्या भाषेत म्हणतो बक्षीस, एक तुमच्या नावावर होतं. तो एक क्षण सांगा, काय होता तो क्षण? असा होता की मथुरण लक्ष्मण 1 नंबर फाटीला गाडी लागलेल्या, शिमीला सगळ्या गाड्या टप लागलेल्या. डोंगरिया बाब्या होता, परत चिक्की आणि वाघेरीचा बादल पिन होता आणि आमची गाडी शेवटच्या 10 फुटापासून सगळ्यात मागं पळत होती आणि 10 फूट अंतरात मग त्या गाडीनं निकाल केला. हो, तिथं म्हणजे असं निकाल द्यायला असं 10-15 मिनिटं शांतच झालं होतं वातावरण, निकाल कोणाला द्यायचा. पण नुकतं 10 मिनिटं मी बघतच होती निकाल कसा काय द्यायचा. बरोबर. लय शांत झालं होतं वातावरण. कासेगावच्या बक्षिसाचा काय विषय होता? काशीगाव या बक्षिसा विषय म्हणजे माझं नशीबच चांगलं की ती गाडीनं मला साथ दिली. आमच्या गावाशेजारी अड्डा, गावातल्या आमच्या सगळं म्हणजे आगमन गाव होतं बघायला. ओके. हो, त्या बैलांनी मला लई साथ दिली आणि तिन्ही फेर गाडी पाहिली. तिथं पण शिमी टप झाला होता. तुम्ही या महादेवाच्या नंदीला काय प्रार्थना कराल की खरं हे हा जो सगळा प्रपंच चालू आहे हा तुझ्या आशीर्वादाने चाललाय? कारण काय बोलताय? पहिल्यापासून आमची बैलांनी श्रद्धा आहे सगळ्यांच्या. कुणाला बी नसू दे, कुणा बैलाला लागलं की आम्ही सांगतो बाबा इथं ने, ही औषध कर, ती कर. काय जणांच्या आमच्या घरी बैल आणून आम्ही सरळ करून दिली ती. त्यामुळे नंदीची श्रद्धा आमच्या आहे. चांगलं केलं की चांगलंच फळ मिळतं. या मी आता बबलू ड्रायव्हर यांच्याकडे येतो. बबलू ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. खूप नामवंत बैल जवळून बघितली आणि ती हाताळली पण आहे, पण त्याचबरोबर एका मालकाने दिलेला आपल्यावरचा विश्वास आणि आपल्याला त्या परीने बैलांबरोबर काम करायचंय. काय बोलताय त्याबद्दल? काय ना, आपलं आपलं इमानदारीनं आपलं गाड्या हाणायच्या, आपल्या हाणायच्या. आपल्या विषय काय होता विषयात आला की फोन आपल्याला काय हाणायला लागते, कोणाला पण आला की आपलं करावं, जातोच आपण हाणा. काय त्याला बरोबर गाड्याचा विषय नाही काय. असं बरोबर फोन आला की आपण जायचा. मालक जेव्हा तुम्हाला तुमच्याशी संवाद करत असतात या सगळ्या गोष्टीचा, तो जो विश्वास असतो तो आपल्याला टिकून ठेवायचा आहे. काय बोलतो? विश्वास असल्यावर आहे काय हो, विश्वास तर पाहिजेच ना. मालकाचा पाहिजे, ड्रायव्हरचा पण पाहिजे, एकामेकावर. तुमच्या सगळ्यांची रजा घेतो, पण जाता जाता ही जी सेवा जी चालली आहे ही निरंतर तुमच्या हातून घडत राहो या महादेवाच्या नंदीला मी प्रार्थना करतो. नमस्कार. नमस्कार.